आद्य क्रांती यशोधरा माता जिजाई भीमाई रमाई सावित्रीबाई फुले माईसाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी कवींचा, आंबेडकरी गीतकारांचा, आंबेडकरी कलावंतांचा, आंबेडकरी गीतकारांच्या लेखणीचा प्राणवायू महाकवी वामनदादा कर्डक यांना विनम्रपणे अभिवादन करतो. ज्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण आज या ठिकाणी अत्यंत आनंदानं, उत्साहानं आणि तितक्याच वैचारिक जाणीवेने या ठिकाणी उपस्थित आहात ते प्राचार्य प्र. सोनकांबळे यांनाही या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय उत्तम कांबळे सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ससो खंडाळकर सर आणि प्राध्यापक डॉक्टर भंते सत्यपाल, आमच्या मातोश्री या प्रतिष्ठानच्या प्रमुख माननीय कुमुदिनी आई सोनकांबळे यांना विनंती करतो की आपण कृपया प्रतिमांचं पूजन या ठिकाणी करून घ्यायचं आहे. गुरुवर्य उत्तम कांबळे सर, भंते सत्यपाल, गुरुवर्य ससो खंडाळकर सर, आमच्या मातोश्री आदरणीय कुमुदिनी प्र. सोनकांबळे आई यांच्या वतीनं आपण बुद्धांना आणि बाबासाहेबांना अभिवादन करतो आहोत. एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बुद्धास वंदितो मी, धम्मास वंदितो मी, संघास वंदो मी, या भीमास वंदितो मी. प्रथम तथागताला जातो शरण आता मी, अंतर्मनातून जगतो हे त्रिशरण आता मी. आला भीम म्हणून बुद्धास पाहिले मी, भारावल्या मनाने हे फुल वाहिले मी, भारावल्या मनाने हे फुल वाहिले मी, भारावल्या मनाने हे फुल वाहिले मी. मी नेहमी म्हणत असतो की आम्ही खातो त्या भाकरीवर तर बाबासाहेबांची सही आहेच, परंतु आम्ही घेतो त्या श्वासावर सुद्धा बाबासाहेबांची सही असल्याशिवाय ते श्वास घेण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये येत नाही. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी बुद्धांना, बाबासाहेबांना आणि प्र. सोनकांबळे यांना या ठिकाणी अभिवादन करतो. मला असं वाटतं की इतकं सुंदर आणि निरदस अभिवादन चालू असताना आपल्या टाळ्या जर झाल्या नाही तर ते परिपूर्ण वाटणार नाही. आणि म्हणून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गुरुवर्य डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर म्हणत असतात, या देशाचं ऊर्जास्थान जर कोणतं असेल तर ते ऊर्जास्थान म्हणजे बाबासाहेब. आणि या जगातल्या सगळ्या प्रेरणेंनी नतमस्तक व्हावं अशी दोनच व्यक्तिमत्व या जगामध्ये साकारली. मानवंदना देतो आहोत, त्यांना आपण अभिवादन करतो आहोत सर्व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. थोडं क्रॉस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिष्ठाता आदरणीय प्र. सोनकांबळे मॅडम, आदरणीय डॉक्टर अश्विनी सोनकांबळे सर या ठिकाणी प्रतिमांना अभिवादन करत आहे. वैद्यकीय प्रांतातला अत्यंत मुधम्य असं व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर प्रकाश कदम सर या ठिकाणी प्रतिमांना अभिवादन करत आहे. भावना विवश करणाऱ्या, भावविभोर करणाऱ्या भावनांचा हा उत्सव आहे. कारण की एका साहित्य कायम आपलं आयुष्य व्यतीत करणाऱ्या एका विचारवंताच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी उपस्थित आहात. मी सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया स्थानाकडे व्हावं. भंते सत्यपाल यांना अशी विनंती करतो की सर आपण आमच्या सगळ्यांना बुद्ध वंदना ग्रहण करण्यासाठी कृपया सर्वांनी हात जोडावे आणि माझ्या पाठोपाठ आपण सर्वांनी म्हणा, मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवन्तं अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं
नमामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स तीन वेळ म्हणा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णं पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि पदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादत्थाना वीरमपदं समादियामि शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कतिवा अपमादेन शिलं सम्पादेथ साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि
संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा. थँक्यू. संपन्न वंदना या ठिकाणी आता बनतेंनी ग्रहण केली. आपण त्यांच्यासोबत ग्रहण केली. मित्रहो, संपूर्ण जगाला कायम सज्जन सुफलाम आणि सुजलाम करणारी बुद्ध वंदना घेतल्यानंतर, ग्रहण केल्यानंतर आपण या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे या ठिकाणी वळणार आहोत. स्वागताच्या कार्यक्रमाकडे आपण या ठिकाणी वळतो आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते, ज्येष्ठ विचारवंत, थोर साहित्यिक आणि अभिजात मराठी साहित्य व वाङ्मयाच्या प्रांतातलं अत्यंत मूर्धन्य असं व्यक्तिमत्व आदरणीय गुरुवर्य उत्तम कांबळे सरांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर अश्विन सोनकांबळे यांना अशी विनंती करतो की आपण माननीय उत्तम कांबळे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. ज्यांचं नाव घेताना आमच्या वैखरीनं मुग्धतेच्या प्रांतात स्तब्ध व्हावं इतकं मोठं व्यक्तिमत्व गुरुवर्य उत्तम कांबळे सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. त्या झाडाला सुद्धा टवटवी आल्याशिवाय राहणार नाही, कारण की त्या झाडाला असं म्हणावं लागेल की उत्तम कांबळे समजून घेताना इतकं निरलस आणि तितकंच निर्लेप असं व्यक्तिमत्व आपल्याला सरांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी डॉक्टर प्रकाश कदम सरांना विनंती करतो की आपण गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे सर. कांबळे हे नाव त्या शृंखलेची अपरिहार्यता असेल. सरांचं बाबासाहेबांची 3 गुरु बुद्ध, कबीर, फुले या संदर्भातलं विवेचन जर आपण ऐकलं तर तेव्हा सरांचा व्यासंग, सरांचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अशा या अत्यंत व्यासंगी आणि तितक्याच आपल्या सगळ्यांमध्येच कायम राहणाऱ्या कमलाकर कांबळे सरांचा आपण या ठिकाणी गौरव केलेला आहे. तर सर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत. मी आदरणीय शीतल सोनकांबळे यांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय गुरुवर्य ससो खंडाळकर सरांचा या ठिकाणी सन्मान. पत्रकारिता कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुरुवर्य ससो खंडाळकर सर. चळवळीचा, विद्यार्थ्यांचा, कलावंताचा कुठलाही कार्यक्रम असला तर अगदी हिरिरीने या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद सर. या कार्यक्रमाला विशेष उपस्थित म्हणून आहेत ते माननीय प्राध्यापक भंते सत्यपाल. मी आदरणीय डॉक्टर मुकुंद परचंडेकर सरांना विनंती करतो की आपण आदरणीय भंतेंचं या ठिकाणी स्वागत करावं. बौद्ध वाङ्मय, पाली साहित्य आणि बुद्धांच्या वैभवशाली, गौरवशाली विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अहोरात्रपणे, अविरतपणे, अव्याहतपणे काम करणारे प्राध्यापकांचा जोरदार टाळ्या होऊन या कार्यक्रमाला प्रतिबिंब ठसठसीत पाहायला मिळतं अशा आमच्या मातोश्री गुरुवर्य कुमुदिनी प्र सोनकांबळे आईंचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर पूर्णिमा सोनकांबळे यांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय आईंचं या ठिकाणी अत्यंत मार्दवतेनं स्वागत करावं. एकदा आई तर आपल्या सगळ्यांच्याच तारुण्याला, नाविन्याला लागेल असा आहे. सतत कार्यरत राहणं, कार्यप्रवण राहणं, कार्यप्रधान राहणं ही आईंच्या एकूणच व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य. अशा या अत्यंत लोभस आणि तितक्या माध्यमातून होणारी आगामी काळातली कामं, आगामी काळातली संकल्प आणि एकूणच थोडक्यामध्ये महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा परिवर्तनाच्या मानवतावादाच्या चळवळीचे सर्व क्रांतिकारी महापुरुषांना मी प्रथमतः वंदन करतो. आज या प्र सोनकांबळे प्रतिष्ठानच्या वतीने मी पुन्हा एकदा मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. थोडक्यामध्ये मी आजचे प्रमुख वक्ते असलेले आदरणीय उत्तम कांबळे सर तथा या प्रतिष्ठानबद्दल थोडक्यामध्ये विवेचन करणार आहे. एक आपल्याला इथे जाणीवपूर्वक बाब आपल्याला अशी बघायला मिळते की आज मंचावरती जे उपस्थित मान्यवर आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी एक प्रई सरांची अशी साखळी जोडलेली आपल्याला बघायला मिळते. अर्थातच प्रई सोनकांबळे सर सर्व साहित्य विश्वामध्ये, परिवर्तनवादी चळवळीमध्ये प्रई या नावानेच परिचित होते. आता प्रई म्हणजेच नावामध्येच ते आई घेऊन जन्मलेलं व्यक्तिमत्व आहे. एक आपल्याला बघायला मिळतं की प्रई सोनकांबळे सर ज्या पद्धतीनं त्यांचं आठवणीचे पक्षी आलं किंवा आठवणीचे पक्षी आल्याच्या नंतर ते जगामध्ये विख्यात झाले,
त्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. आई हे हृदय घेऊन जन्मलेला पुरुष असलेली आई होती, त्या स्त्री होत्या. आणि मग आपल्याला बघायला मिळतं की ही साखळी सुद्धा कशी आहे, त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आदरणीय उत्तम कांबळे सर इथे उपस्थित आहेत. आई समजून घेताना, हे नुसतं आपण एवढं नाही समजून घेत, तर आई समजून घेताना कोण रडलं नाही किंवा सरांचं वक्तव्य ऐकतेवेळी कोण रडलं नाही, स्वतः आत्मचिंतनात गेलं नाही आहे असं मला आठवत नाही आहे. प्रख्यात विचारवंत रावसाहेब कसबे यांनी सुरुवातीला या आईचं जेव्हा वाचन केलं तेव्हासुद्धा ते धसधसा रडायला लागले. तेच नाही तर त्यांच्या पत्नीसुद्धा रडायला लागल्या. आणि ते म्हणजे का रडतात हे वाचा तुम्ही. आणि मग आपल्याला बघायला मिळतं की रईचं आई होणं किंवा उत्तम कांबळे सरांचं आई होणं हे आपल्याला बघायला मिळतं. या मंचावरती उपस्थित असलेले उत्तम कांबळे सर असो की कमलाकर कांबळे असो, हे कांबळे इथं आपल्याला कॉमन असलेलं बघायला मिळतं की कमलाकर कांबळे बौद्ध तत्त्वज्ञानाचे, विचाराचे, संशोधनाचा, आस्थेचा विषय असणारं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतं. प्राचार्य कमलाकर कांबळे म्हणजे नावातच कमलाकर आहे, पद्मपानी विचार घेऊन ते ऊर्जा देणारं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला बघायला मिळतं. अर्थात पद्मपानी म्हणजे बुद्ध विचार, करुणेचा विचार. आणि हा करुणेचा विचार या सर्व विचारवंतांच्या आणि महामानवांच्या विचारधारेतून गुंफलेला आपल्याला बघायला मिळतो. ससो खंडाळकर हे सुद्धा या विचारमंचावरती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विराजमान आहेत. त्यांचं सुद्धा एक आईचं हृदय आहे. आपण त्यांना अनेक वर्षापासूनही आणि दशकापासून औरंगाबाद शहरामध्ये पाहत आहोत. नामांतराचा लढा असो, भटक्या विमुक्तांची चळवळ असो किंवा आंतरधर्मीय विवाहितांची चळवळ आंदोलन असो, यामध्ये ससो खंडाळकर नाव हे आपल्याला नेहमी जोडलेलं बघायला मिळतं. आदरणीय युगराज बागुल सर आहेत, आपल्या सभागृहामध्ये गणेशराज सोनाळे, इंद्रजित आलटे सर आहेत, बनते सत्यपाल आहेत. हे सगळे पुरुष जरी दिसत असले तरी ते मनाने आणि हृदयाने अगदी आई आहे. म्हणून प्रई या आई या नावाशी जोडलेलं हे एक वर्तुळ मला बघायला मिळतं. यामध्ये कांबळे नाव एक कॉमन आपल्याला बघायला मिळतं. कोणती आई असू द्या, आपल्या मुलाला ती सोनं म्हणते. लहान लेकरू कोणतेही असू द्या, ते झोपटपट्टीतला असू द्या, महालातला असू द्या की राजवाड्यातला असू द्या, तिच्यासाठी ते मुलगा सोनं आहे. आणि मग हे कांबळे या अर्थाने पण बघूयात की आईला तिचं लेकरू जे सोनं आहे ते सोनकांबळे या नावाशी जोडलेला आपल्याला पूर्ण परिवार आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून या सोहळ्यामध्ये ही विचारमंचावरती एक आगळं वेगळं स्थान आपल्याला बघायला मिळतं. मी प्रई सरांबद्दल अगदी थोडक्यात बोलणार आहे. सूत्रसंचालकाच्या निवेदनातून अनेक बाबी आलेल्या आपल्याला बघायला मिळतील, पुढे वक्तव्यातून सुद्धा विचारवंताच्या येणार आहेत. परंतु प्रई सोनकांबळे सर हे स्वतःचे एक प्रतिष्ठान होते. त्यांना प्रतिष्ठान म्हणजे हे प्रतिष्ठान विलंबानं आलेलं आहे याबद्दल मी बोलणारच आहे. परंतु प्रई नावाचं स्वतःचं एक चालतं बोलतं माऊली पीठ होतं. ते जिथं जातील तिथं त्यांच्यासोबत गोतावळा तयार झालेला असे बघायला मिळत असे. कोणती स्त्री लहान असो वयोवृद्ध असो तिला ते नमस्कार करत, खिशातून लगेच खडीसाखर फुलं देत आणि ते प्रत्येकाला ताई, बाई, अक्का म्हणायचे. त्यांच्या अक्काबद्दलचं, त्यांच्या मोठ्या ताईबद्दलचं व्यक्तिमत्व त्यांच्या लेखनातून सातत्याने आलेलं आपल्याला बघायलाच मिळतं. पोरके संत ज्ञानेश्वर सुद्धा होते, परंतु त्यांच्या चिंतनामध्ये, संत ज्ञानेश्वराच्या चिंतनामध्ये विद्रोह कधी आलेला नाही आहे. फक्त करुणा आलेली आहे, दया आलेली आहे आणि पसायदान आलेलं आहे. ते पोरकेपण आणि प्रईचं पोरकेपण मला कुठंतरी जुळलेलं असं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून हे प्रतिष्ठानसुद्धा विद्रोहाची भाषा न करता माणूसपण रुजवण्याचं, करुणा रुजवण्याचं, समता रुजवण्याचं कार्य करणार आहे. संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ, चोखोबा, सोयराबाई, मुक्ताई यांचे अभंग प्रई सरांच्या सदैव तोंडपाठ असत, बोलते वेळी सदैव त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला आलेली बघायला मिळतात. त्या संतांच्या वचनासोबतच किट्स असतील, शेले असतील, विलियम शेक्सपियर असतील, मिल्टन, वर्ड्सवर्थ, बर्नार्ड शॉ, सॉक्रेटिस यांचे विचारसुद्धा पाश्चात्य विचारवंताचे. स्वतः प्रई सर हे इंग्रजी वाङ्मयाचे चिंतक होते, अभ्यासक होते, प्राध्यापक होते. आणि त्या पाश्चात्य चिंतनाचा सुद्धा सातत्याने त्यांच्या साहित्यामध्ये असो, विचारामध्ये असो, बोलण्यामध्ये असो आविष्कार होत असे. जसे भजनामध्ये कबीराचे दोहे त्यांना लगेच ते उद्धृत करत असत. कधी कधी तर टाळ आणि मृदंग तुंतुण्याचा स्वरही त्यांच्या वक्तव्यातून येत असे. येथे सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचे सहकारी असतील, त्यांचा सहवास लाभलेले असतील.
म्हणजे टाळाचा मृदंगाचा आवाज तुंतुण्याचा आवाज त्यांच्या अभंगातून चिंतनातून सदैव येत असे. यासोबतच टू बी और नॉट टू बीला साथ देत काट्याच्या आणीवर बसले 3 गावं 2 ओसाड 1 वसीची ना असा अभंग सुद्धा त्यांच्याकडून यायचा. आता इथं आपल्याला बघायला मिळतं की हे ओसाडपण दूर करण्यासाठी प्रईची हयात गेलेली आपल्याला बघायला मिळते. त्यांचं लेखन असेल, विचार असेल, चिंतन असेल आणि म्हणून हे गाव बसवणं, माणूस बसवणं, माणसाला रुजवणं ही आम्ही सर्व प्राध्यापक असो, विद्यार्थी असोत, वाचक असोत त्यांच्या चिंतनातून, अभ्यासातून, त्यांच्या वक्तव्यातून रंगून जात असो. प्रतिष्ठानबद्दल थोडक्यामध्ये मी काही वक्तव्य करणार आहे. प्रई स्वतःच मी तुम्हाला मगाच म्हणालो की प्रतिष्ठान होते. देव पहायशी गेलो आणि देव होऊन आलो हे त्यांच्या अनेक भाषणातून आपण ऐकलेलं आहे. ही त्यांची उक्तीच अर्थात मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे त्यांचं चिंतन होतं. माणसाचं दुःख असो, दुःख आपलेपणाने मानणारे साहित्यिक लेखक म्हणून ते सर्वज्ञात आहेत. भगवान बुद्धाची करुणा, कबीराची सद्भावना, संत तुकारामांची रंजला गांजल यांचा जो विचार असेल तर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची समता, बंधुता आणि राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्याय या विचार त्यांच्या लेखनामध्ये, आचरणामध्ये, विचारामध्ये सदैव व्यापलेला आपल्याला बघायला मिळतो. सहकारी मित्र करुणेचं गंगोत त्यांनी सदैव जपलेलं आहे आणि तेच त्यांचं जपलेपण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे यावं, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे जावं हा हेतू ठेवून प्रतिष्ठान निर्माण झालेलं आहे. रई आपल्याला 6 जानेवारी 2010ला सोडून गेले. प्रतिष्ठान लगेच अस्तित्वात येत होतं. प्रतिष्ठानला विलंब झाला आपल्याला कळतो. 2012-13ला या प्रतिष्ठान आकाराला येऊ लागलं, परंतु दरम्यानच्या काळामध्ये चेतनाताई कोल्हापूरला प्रोफेसर म्हणून नियुक्त झाल्या आणि त्यानंतर त्यामध्ये काही वर्ष गेले आणि जेव्हा त्या इथे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिष्ठाता म्हणून आल्या आणि परत प्रतिष्ठानला गती मिळाली आणि लगेच कोरोना काळ सुरू झाला. त्यामध्ये 2-3 वर्ष गेले आणि म्हणता म्हणता हे आज आपल्याकडे प्रतिष्ठान आज आपल्याकडे अस्तित्वात येत आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रईंचा विचार, त्यांचं कार्य इथून पुढे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालणार आहे. इतर संस्थासारखं हे प्रतिष्ठान असणार नाही, कारण हे विचार आणि मूल्यांना घेऊन निर्माण झालेलं प्रतिष्ठान आहे. केवळ नावासाठी, प्रचारासाठी हे प्रतिष्ठान नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. प्रई सर आयुष्यभर प्रसिद्धी परांमुख जगलेले आहेत. ते कधी असे पुढे आलेले नाहीत. जसं जगले, जसं वागले तसं जगलेले आहेत किंवा दिखाऊपणा त्यांना मुळीच भावलेला नाही आहे. सामाजिक बांधिलकी हाच विचार घेऊन त्यांचा विचार, वारसा, कार्य या प्रतिष्ठानच्या ध्येय धोरणामध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतो. मी थोडक्यामध्ये काही निवेदन करणार प्रतिष्ठानबद्दल. मागील वर्षभर या प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा असलेले आणि विचार प्रवर्तक असलेले प्रकाश कदम सर यांनी चिंतनातून, विचारातून आणि प्रई सरांचे कुटुंबीय आणि प्रई सरांसोबत सहकारी असलेले प्राध्यापक असतील, विचारवंत असतील यांच्या विचारातून हे प्रतिष्ठान आकाराला आलेलं आपल्याला बघायला मिळतं. डॉक्टर प्रकाश कदम यांनी ध्येय, धोरण, उद्देश यांचा विचार करतच प्रतिष्ठानची वेबसाईट असेल, तांत्रिक बाबी असतील, शासकीय नोंदीचे कार्य असेल, या अनेकांच्या सहकार्यातून हे प्रतिष्ठान नावारूपाला आणण्याचं काम केलेलं आहे. प्रईचे कार्य, त्यांचे लेखन, चिंतनातून, विचारातून प्रतिष्ठानच्या माध्यमातून सत्यात उतरवणे हे प्रमुख ध्येय या प्रतिष्ठानचं असणार आहे. नवोदित उपेक्षित लेखकांना संधी देणं, व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा मुख्य उद्देश या प्रतिष्ठानचा असणार आहे. गरजू, उपेक्षित, वंचिताच्या शिक्षणासाठी सुविधा निर्माण करून देणं, वसतिगृह निर्माण करून देणं, शिष्यवृत्ती देऊन त्या मुलांना, जे वंचिताचे खेड्यापाड्यातली मुलं आहेत, जे मागासलेले आहेत त्यांना पुढे आणायचं आणि ज्यांना शिक्षणाची गरज आहे त्यांना योग्य मार्गावरती नेणं हे एक ध्येय आहे. ग्रामीण स्लम एरियातील बेरोजगारांना कौशल्य प्राप्त करून देणं, कार्यप्रवण करणं, उद्योग आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून रोजगाराचं तसेच रोजगाराचं प्रशिक्षण देणं हे एक ध्येय या प्रतिष्ठानचं आहे. खेड्यातील महिला, मुली यांना विविध व्यवसाय, प्रशिक्षण, बचत गट यांच्या माध्यमातून आत्मनिर्भर करून देणं. आता इथे आपल्याला बघायला मिळतं, प्रईंच्या आठवणीच्या पक्षीमध्ये आपल्याला बघायला मिळतं त्यांच्या दोन्ही ताईचा, अक्काचा असू द्या की बाईचा असू द्या, जे जगणं आहे आणि त्यांच्या मालकांचं म्हणजे भाऊजीकडून जे वागणूक मिळालेली आहे ती खेड्यापाड्यातल्या महिलांना मिळू नये
त्यांनी आत्मनिर्भर झालं पाहिजे. या माध्यमातून बचत गट असो, प्रशिक्षण असो की रोजगार असो, महिला आणि मुलींना उभारी देण्याचं काम, आत्मनिर्भर बनवण्याचं काम या प्रतिष्ठानच्या ध्येयातून साकारलं जाणार आहे. त्यासोबतच जे नवीन लेखक आहेत त्यांना प्रकाशन, रयींचं प्रकाशन, जे अप्रकाशित साहित्य ते पुढे आणणं, एक नियतकालिक निर्माण करणं, साहित्यिक उपक्रम आणि कार्यक्रम घडवून आणणं, वाचनालय घडवून आणणं, लेखकांना पुरस्कार देणं, यातून जनजागृती आणि समाज प्रबोधन करणं हा एक उद्देश या प्रतिष्ठानचा आहे. प्राचार्य मना वानखेडे सर असतील किंवा त्यांचे स्नेही भवरे सर असतील, यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून, धोरणातून मना वानखेडे सरांनी अनेक विद्यार्थ्यांना स्थिर स्थावर करण्याचं काम केलेलं आहे. जे अनेक खेड्यापाड्यातून आलेले, त्यांचं राहणीमान सुधारणं, त्यांचे विचार सुधारणं, त्यांना ग्रंथ, साहित्य किंवा आर्थिक मदत करणं, हे उत्तरदायित्व सुद्धा आपल्याला या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेऊन त्यांच्या नावे, त्यांच्या कार्यातून, त्यासोबतच संघर्ष जे करणारे विद्यार्थी आहेत, संघर्षाची प्रेरणा जे बनलेले प्रेरणास्त्रोत आहेत, संघर्षातून यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत, युवक आहेत, त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करणं. आजच्या या कार्यक्रमानंतर काही पुरस्कार इथे दिले जाणार आहेत, बक्षिसं दिली जाणार आहेत, समाजचिंतकाचा सत्कार करण्यात येणार आहे. तो हेतू सुद्धा या प्रतिष्ठानच्या माध्यमातून असलेला आपल्याला बघायला मिळतो. भगवान बुद्धाचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीचे कार्य, साहित्य, संस्कृती संवर्धन, मानव केंद्रित मूल्यांचा विचार करणे, तो जागृत करणे, माणूसपणाला प्रतिष्ठा मिळवून देणे, समाजकार्यातून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अपेक्षित असणार आहे. हे सुद्धा आपण इथं नमूद करून घेऊया. यासोबतच या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे मान्यवर, जे सहकारी एकत्र आले, ज्यांच्या चिंतनातून हे प्रतिष्ठान पुढे आकाराला आलेलं आहे, या प्रतिष्ठानच्या अध्यक्ष असणाऱ्या आदरणीय कुमुदिनी प्रल्हाद सोनकांबळे ताई इथे उपस्थित आहेत. आम्हाला त्यांचं सदैव मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांच्यासह प्राचार्य डॉक्टर कमलाकर सोनकांबळे सर आपल्यात उपस्थित आहेत विचारमंचावरती. त्यांचंसुद्धा मार्गदर्शन या प्रतिष्ठानसाठी 3-4 ज्या बैठका झालेल्या आहेत, त्यामध्ये या सदर मान्यवरांनी मार्गदर्शन करून प्रतिष्ठानला आकार देण्याचं काम केलेलं आहे. प्राचार्य इंद्रजित आल्पे असतील, गणेशराज सोनाळे असतील, ज्येष्ठ लेखक योगीराज बागुल असतील, संपादक दयानंद माने असतील, ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर आहेत, प्रतिष्ठानचे प्रवर्तक डॉक्टर प्रकाश कदम सर आहेत, डॉक्टर अश्विन सोनकांबळे, डॉक्टर पौर्णिमा सोनकांबळे, प्रेषित सोनकांबळे, शीतल सोनकांबळे, मनोज सोनकांबळे, श्रीमती शीतल येवलेताई, सुनीता इंगळेताई, संजय इंगळे सर, डॉक्टर संघर्ष सावळे सर, डॉक्टर पुरुषोत्तम लिमेकर, प्राचार्य निशिकांत आलटे सर, डॉक्टर गणेशराज सोनाळे, मुकुंद सरकुंडे, दगडू दादा लोमटे, माननीय सुरेश दादा वाघमारे यांच्या विचारातून, सहकार्यातून हे प्रतिष्ठान आकाराला येत आहे. या प्रतिष्ठानच्या थोडक्यामध्ये आपल्याला मान्यवरांना ऐकायचं मला माहीत आहे, याची जाणीव आहे आणि आपण त्यासाठी उत्सुक आहात. परंतु एक कार्यक्रमाचा भाग म्हणून आजचे प्रमुख वक्ते असलेले आदरणीय उत्तम कांबळे सर यांचा थोडक्यामध्ये परिचय अगदी थोडक्यात करून देणार आहे. खरं तर मला त्या आईचं फार कौतुक वाटतं, ज्या आईनं आपल्या मुलाचं नाव उत्तम ठेवलं. ते नुसतं नाव उत्तम ठेवलं नाही, त्या व्यक्तीने आपल्या कार्य कर्तृत्वातून उत्तमोत्तम केलं आणि आपल्या जीवन जाणीवातून, लेखनातून सर्वोत्तम करत ते पुरुषोत्तम झालेले आहे. असे लेखक, कवी, संशोधक, पत्रकार, कादंबरीकार, ख्यातनाम वक्ते, विचारवंत आपल्यात उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलू, ते स्वतःच एक परिचय आहे. शिरगुपी असो, टाकळवाडी असो, अथणी, बेळगाव, कृष्णाकाठ, कोल्हापूर, नाशिक ते गोदावरी येथून सर्व ज्ञात ते परिचित झालेले आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्र, भारत, विश्व परिक्रमा त्यांनी केव्हाच पूर्ण केलेली बघायला मिळते. एक वैश्विक लेखक म्हणून त्यांचं नावारूपाला आलेलं आहे. भारतीय भाषांमधल्या अनेक भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालेलं आहे आणि भारताच्या बाहेर सुद्धा इंग्रजी असेल किंवा इतर भाषांमध्ये त्यांचं साहित्य पुढे गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. फेरस्ती हे म्हणजे फेरस्ती त्यांचं सदर केवळ नावापुरतं मर्यादित नव्हतं, तर खऱ्या अर्थाने ते जीवन जगलेले फेरस्ती आपल्याला बघायला मिळतात. एकीकडे प्र. सोनकांबळे सर हे सुद्धा फेरस्तीच होते, म्हणजे त्यांनी कोणतं काम केलं नाही हे आपल्याला बघावं लागतं. त्यांनी जगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी, धडपडीसाठी प्र. सरांनी कुठलंही काम केलेलं नाही आहे असं सांगता येत नाही. तीच जाणीव आपल्याला इथे उत्तम कांबळे सरांच्या बद्दल आपल्याला बघायला मिळते. उत्तम कांबळे सरांनी कोणतं काम केलेलं नाही आहे हे सुद्धा आपल्याला म्हणजे सांगता येणार नाही असं नाही आहे. तर पेपर विक्रीपासून असेल, कंपाऊंडर, बाइंडर, प्रूफ रीडर, संपादक, वार्ताहर,
लेखक, संशोधक या अनेक पद्धतीतून ते पुढे आले आपल्याला बघायला मिळतात. शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांनी काही काळ अध्यापनाचं प्रोफेसर म्हणून काम सुद्धा केलेलं आपल्याला बघायला मिळतो. एवढाच परिचय पुरेसा नाही आहे, तर उत्तम कांबळे हे असं नाव आहे की माणूस म्हणजे आजकाल माणूस समजून घेणं अवघड झालेलं आहे. आजच्या पर्यावरण आपण बघतो, आपल्या देशाचं वातावरण बघायला मिळतो. कुणी त्या माणसाला पाय चाटायला लावतं, कुणी बूट चाटायला लावतं, तर कोणी त्याच्यावर काहीतरी करून त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. इतके विचित्र आजूबाजूचं पर्यावरण झालेलं आपल्याला बघायला मिळतो. काही माध्यमामध्ये आपण व्हिडिओ व्हायरल झालेले पाहतो. आज इथे माणूस समजून घेणं अवघड झालेलं आहे. तेव्हा माणूस समजून देण्यासाठी हे प्रतिष्ठान असतील किंवा हे भगवान बुद्धाचा करुणेचा विचार पुढे नेणारे मानव असतील आपल्यात उपस्थित आहेत. कावळे आणि माणसं, देवदासी, लग्नपूजा, भट्ट्यांचे लग्न, नाशिक सुंदर कविता, श्राद्ध, अस्वस्थ नायक, किती ग्रंथाची नावे घ्यावीत. थोडंसं वेगळं, कुंभमेळ्यातला भैरव, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा शोक, डोंगरासाठी काही फुले, लढणाऱ्यांच्या मुलाखती, हे कितीतरी ग्रंथ आपल्याला बघायला मिळतात. अगदी एका मिनिटात मी आवडतो. मित्रांनो, आपण समजून घेतलं पाहिजे, पत्रकार म्हणून त्यांना जे पुरस्कार मिळालेले सगळे नावं घेणार नाही आहे, परंतु पुरस्कारांचा रौप्य महोत्सव त्यांनी तेव्हाच होऊन गेलेला आहे. आणि लेखक म्हणून त्यांची जवळपास 50च्या वर ग्रंथ आहेत आणि त्या 50च्या वर ग्रंथांना सुद्धा सुवर्ण महोत्सव एवढे म्हणजे 50पेक्षा कितीतरी अधिक पुरस्कार लाभलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचे, राज्य शासनाच्या बाहेरचे, महाराष्ट्राच्या बाहेरचे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते, अध्यक्ष होते. त्यासोबत अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन असेल, दलित साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन, प्रादेशिक साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, परिवर्तनवादी साहित्य संमेलन, अशा कितीतरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मी फारसा आपला वेळ येणार नाही, आपल्याला त्यांना ऐकायचं आहे. इथे मला प्रस्तावित करण्याची परवानगी दिल्याबद्दल या प्रतिष्ठानचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रेमच्या संदर्भात सर बोलताना म्हणाले की चालतं बोलतं माऊली पीठ, देव होयास गेलो देव बनून आलो, असं या सरांनी या ठिकाणी आपलं विवेचन केलं. मित्र हो, या सरांच्या दीर्घ अशा प्रास्ताविकानंतर आणि परिचयानंतर प्रईंना आपण आज या ठिकाणी त्यांची अनुभूती घेऊया. प्रईंचा आवाज असेल, प्रईंचा संघर्ष असेल, प्रईंचं आयुष्य असेल, आपण एका डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून, एका चित्रफितीच्या माध्यमातून ती या ठिकाणी पाहणार आहोत. मी सर्व सन्माननीय मान्यवरांना अशी विनंती करेन की आपण कृपया समोर जाऊन स्थानापन्न व्हायचे. कांबळे प्राध्यापक, लेखक, मराठी भाषेतील दलित साहित्यिक आणि विशेष म्हणजे संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसावर दया, माया आणि प्रेम करणारी आई म्हणजेच प्रई. प्रईंचा जन्म 16 जुलै 1943 साली उस्मानाबाद जिल्ह्यातील सुल्लारी या गावी महार कुटुंबात झाला. आधीच अस्पृश्य म्हणून जन्मलेल्या या मुलाचे लहानपणीच आई वडील सुद्धा नियतीने हिसकावून घेतले आणि या मुलाच्या आयुष्यात पुरलं फक्त दुःख, दैन्य, दास्य आणि दारिद्र्य. दुःखाच्या दलदलीत फसलेल्या या पोरक्या पोराला स्वतः गरीब असलेल्या अक्का नामक थोरल्या बहिणीने सांभाळले. मोलमजुरी करून कसं तरी जीवन पुढे ढकलणाऱ्या या बहिणीच्या निराधार, भूमिहीन पोरक्या भावाने विषमतापूर्ण मनोवादी समाजात जे जे पाहायचे, सहन करायचे आणि भोगायचे ते सगळे केले. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी या पोरक्या पोराला काय काय करावं लागलं याचा लेखाजोखा निर्दयी माणसाचे हृदय सुद्धा पिळवटून टाकतो. या पोरक्या पोराला कधी चतकोर रोटी खाऊन, तर कधी चिंचुके खाऊन, तर कधी कुणीतरी फेकून दिलेली आणि बुरशी चढलेली शिळी भाकरी खाऊन दिवस काढावे लागले. बाभळीची साल काढून विकणे, कुंभाराला बिंदवा गोळा करून देणे, हागणदारीला जनावरांची हाडं गोळा करणे, गावात मेलेली जनावरं गावाबाहेर नेऊन टाकणे यासारखी किळसवाणी कामं पोटासाठी या पोराला करावी लागली. अस्पृश्य म्हणून जरी तू जन्माला आला असला तरी तू एक माणूस आहेस याची जाणीव भीमराव बापू पाटील या माणसाने या पोरक्या पोराला करून दिली. माणूस म्हणून आपले अस्तित्व केवळ शिक्षणाने सिद्ध करता येईल याचे भान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेमुळे या मुलाला आले. या पोरक्या पोराने शिक्षणाची कास धरली. त्याला त्याच्या काही शिक्षकांनी होईल तेवढी त्यांच्या परीने मदत केली. आपल्यामुळं आपल्या अक्काचे आणि तिच्या नवऱ्याचे भांडणं होत आहे आणि आपण आपला भार आपल्या अक्कावर कुठवर देणार म्हणून त्याने अक्काचं घर सोडलं आणि लातूरात बोर्डिंग शाळा गाठली.
10वी पर्यंत बोर्डिंग शाळा, मिलिंद महाविद्यालयात पदवी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर आपल्यासारख्या गरीब, अनाथ, भूमिहीन मुलांना मदत करता यावी म्हणून गल्ले बोरगावात शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पण काय योगायोग पहा, ज्या महापुरुषाच्या प्रेरणेने हा पोरगा शिक्षण क्षेत्रात आला, ज्या महामानवाच्या शिक्षण संस्थेत त्याने शिक्षण घेतलं, त्याच विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण संस्थेत इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून प्रई रुजू झाले आणि त्याच संस्थेतून प्राचार्य म्हणून ते सेवानिवृत्त झाले. लग्न झालं, संसारी आणि संस्कारी बायको मिळाली. चेतना, अश्विन, प्रेषित, मनोज अशी 4 मुलं झाली. हजारो गरीब, भूमिहीन, दीन विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलं, घडवलं. सगळं कसं व्यवस्थित सुरू होतं. पण लहानपणी जो अन्याय, अत्याचार सहन करावा लागला तो कुठेतरी मनात साचून होता आणि साचून राहिलं की गढूळ होतं आणि गढूळ झालं की अनर्थ घडतो. याबद्दल प्रेमच्या शब्दात सांगायचं झालं तर आठवणीच्या पक्षीचा जो हेवीनेस माझ्या मनामध्ये जो होता तो व्यक्त केल्यानंतर जो हलका झाला तो सगळ्यांनी वाटून घेतला. म्हणून जे भोगलं, सहन केलं त्याला त्यांनी आठवणींचे पक्षी या रूपात व्यक्त केलं. आठवणींचे पक्षी हे आत्मकथन दलित साहित्यातील एक क्लासिक कलाकृती म्हणून प्रसिद्ध झाले. दलित साहित्याबद्दल प्रेमच्या शब्दात सांगायचं झालं तर तसं जर खरं म्हटलं तर दलित साहित्य एकच खरा म्हणजे खरा माणूस आहे. तो कसा आणि तो खरा माणूस या दृष्टीने मी म्हणतोय की त्याला नकली कोणती गोष्ट आवडत नाही आणि नकली गोष्ट आवडत नाही. ज्या वेळेस म्हणतोय मी त्यावेळेस मी जीवनाचं वास्तवता ज्याच्यामध्ये आहे. दलितचा अर्थ म्हणजे जो जमिनीवर आहे, जो जमिनीवर आहे म्हणजे त्याचं नाही म्हणलं तरी तितकं पक्क बेसमेंट झालेलं आहे की जो असा ठिसूळ नाही. बायको सहित सगळ्या लेकरांना उच्च शिक्षित केलं. आपल्यासारखी आपल्या मुलांची आबाळ होऊ नये म्हणून लेकरं मोठी होईपर्यंत बायकोला नोकरी करू दिली नाही. मोठी मुलगी डॉक्टर चेतना सोनकांबळे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिष्ठाता पदावर कार्यरत आहे आणि जावई डॉक्टर प्रकाश कदम हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. तर मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर पौर्णिमा हे जे महाविद्यालयात भूलतज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर मुलगा प्रेषित हे विद्युत महामंडळात इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. तर शीतल सोनकांबळे या HDFC बँकेत व्यवस्थापक आहे. तर लहाना मुलगा मनोज हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि सून सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. अशी सगळी मुलं आज मोठ्या पदावर कार्यरत असून प्रेमच्या विचारधारेचं काम करत आहेत. कुटुंबाप्रमाणेच प्रेमचा साहित्य क्षेत्रात सुद्धा मोठा गोतावळा होता. अनेक मोठमोठी साहित्यिक त्यांची जीवन मित्र होती. पु ल देशपांडे, विभा शिरवाडकर, बाबूराव बागुल, शिवाजीराव भोसले असे असंख्य साहित्यिक मित्र नेहमीच त्यांच्या घरी येत असत. आठवणींचे पक्षी, पोत आणि पदर असं हे सगळं या साहित्य कृतीने केवळ दलित साहित्य नव्हे तर भारतीय साहित्य समृद्ध केलं. भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार, राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार यासारखी अनेक पुरस्कार त्यांना बहाल झाले. मसापच्या आखाडा बाळापूर येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष बनले. तिसरे दलित साहित्य संमेलन, पहिला दलित नाट्य महोत्सव यासारख्या अनेक संमेलनांचं स्वागताध्यक्षपद त्यांनी भूषवलं. साधारणपणे दलित साहित्यात असलेला विद्रोह, आक्रस्ताळेपणा प्रेमच्या साहित्यात कुठेही आढळून येत नाही. तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली अहिंसा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली समता, बंधुता आणि स्वतंत्रता ही त्रिसूत्री त्यांच्या साहित्यात जागोजागी आढळून येते. अस्पृश्य म्हणून त्यांच्यावर जो अन्याय, अत्याचार आणि जुलूम झाला यासाठी ते कोणा एका व्यक्तीला जबाबदार धरत नाही, परंतु माझ्यावर अन्याय झाला आणि त्याला ही व्यवस्था जबाबदार आहे असं ठामपणे शांततेत व्यक्त होतात. त्यांचं शांत, संयमी, आर्जव आत्मकथन वाचून कोणत्याही स्पृश्य समाजातील माणसाला या अन्यायकारी मनोवादी व्यवस्थेचा तिटकारा येतोच हे कुणालाही मान्य करावं लागतं. प्रेम पेरलं तरच प्रेम उगवतं या विचारावर ठाम राहून ते आयुष्यभर प्रेम पेरत राहिले. ज्या समाज व्यवस्थेने त्यांच्यावर अन्याय, अत्याचार, जुलूम केला त्याच व्यवस्थेला ते आयुष्यभर फुलं आणि खडीसाखर देत राहिले. त्यांचं कुटुंब सुद्धा प्रई सोनकांबळे प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जात धर्म निरपेक्ष, बहुजन हिताय, बहुजन सुखाय असंच कार्य करत आहे. आजे सासरे म्हणता येतील मना वानखेडे जे द्विंद महाविद्यालयामध्ये त्यावेळेला इंग्रजी विभागाचे विभागाध्यक्ष होते आणि प्राध्यापक सोनकांबळे त्यावेळेला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली MA करत होते. त्यावेळेला त्यांनी हे लेखन केलं आणि त्यांच्या प्रोत्साहनानंतर त्यांनी ते प्रसिद्ध केलं. मला वाटतं की हाच जो दलित साहित्याचा, सामाजिक जाणीवेचा
आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी कुमुदताईंनी डॉक्टर चेतना आणि इतर सोनकांबळे कुटुंबियांनी जो प्रतिष्ठान करण्याचा स्थापन केलेला आहे आणि त्या निमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त 16 जुलैला अशाच आपल्या सामाजिक जाण असलेल्या साहित्यिकांना विशेषतः महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्याचा हा जो कार्यक्रम आज केलेला आहे तो आयोजित केल्याबद्दल त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं मी स्वागत करतो. सहृदयी, प्रामाणिक व प्रेमळ साहित्यिक अशी त्यांची ओळख होती. शिक्षण क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी व अपार साहित्य सेवेसाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. प्राचार्य डॉक्टर सोनकांबळे एक आदर्श शिक्षक व ख्यातीप्राप्त साहित्यकार होते व तरुण पिढीसाठी प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे श्रीमती कुमुदिनी ताई, डॉक्टर चेतना आणि अन्य सदस्य डॉक्टर सोनकांबळे यांच्या विचारांचा व सामाजिक कार्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या नावाने एक शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान स्थापन केले आहे. त्यासाठी मी सोनकांबळे कुटुंबियांचे अभिनंदन करतो. प्र. सोनकांबळे सरांना आज आम्हाला भेटता येत नाही, आज आम्हाला त्यांना गळ्याला लावून घेता येत नाही, पण तुमच्यामुळे किंवा तुम्हाला भेटल्यानंतर सरांच्या अनेक आठवणी आपोआप जाग्या होतात. त्याच्यामुळं तुम्ही आमच्या संपर्कात असले की आम्हाला असं वाटतं की आपण सरांच्या कुटुंबाच्या संपर्कामध्ये आहोत. अशी खूप आनंददायी बाब माझ्यासोबत सातत्याने घडत आलेली आहे. दया, माया, समता, बंधुता, स्वतंत्रतेचा हा खळखळता झरा 6 जानेवारी 2010 रोजी मृत्यूच्या समुद्रात विलीन झाला. आज प्र. सोनकांबळे यांची जयंती. त्यानिमित्त आपण सगळे प्रेमस्वरूप प्रईंना अभिवादन करूया. धन्यवाद. स्पंदनांनी ओलावून जावं इतकी भावना प्रधान असणारी चित्रफित आपण या ठिकाणी आता पाहिली. साहित्य, समाज आणि संस्कृतीच्या पथावरती मार्गक्रमण करत असताना माझ्यातलं मनुष्यत्व, माझ्यातलं माणूसपण आणि माझ्यातलं मानव्य कायम टिकून राहिलं पाहिजे याचा आयुष्यभर आग्रह आणि अट्टहास करणारे प्रई. त्यांच्या आयुष्याचा मापदंडच माणूसपण आणि माणुसकी आहे असं आपण या चित्रफितीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं. मित्रहो, ज्यांनी ही चित्रफित निर्माण केली, त्यांच्या संकल्पनेतून चित्रफित या ठिकाणी साकारली त्या गुरुवर्य डॉक्टर गणेश शिंदे सरांचा या ठिकाणी मला उल्लेख करावा लागेल. एकदा सरांसाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नाट्यशास्त्र व लोककला विभाग प्रमुख उपकेंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उस्मानाबाद या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. मित्रहो, या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आगामी काळात केवळ महाराष्ट्रातलीच नाही तर या देशातली, जगभरातली मराठी मुलं, मराठी साहित्यिक, विचारवंत, सगळ्या भाषातल्या सगळ्या साहित्यिकांना प्रईंचं कार्य, कर्तृत्व हे ओजस्वी वाटावं, तेजस्वी वाटावं, त्यांच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून आपण या प्रतिष्ठानाची एक वेबसाईट तयार केलेली आहे. मी सर्व सन्मान्य मान्यवरांना, गुरुवर्य उत्तम कांबळे सरांना विनंती करतो की सर आपण या वेबसाईटचं अनावरण या ठिकाणी करावं. कळ दाबून आपण त्या वेबसाईटचं अनावरण या ठिकाणी करावं. सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गुरुवर्य उत्तम कांबळे सरांच्या हस्ते आपण या वेबसाईटचं कळ दाबून या ठिकाणी अनावरण केलेलं आहे. पडद्यावरती आपल्याला कल्पनेतून ही वेबसाईट या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर डॉक्टर मिलिंद सोनकांबळे सर, विभाग प्रमुख, व्यवस्थापन शास्त्र विभाग, नवगड महाविद्यालय परळी यांच्यासाठी त्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रहो, या प्रतिष्ठानाचा प्रारंभ आज होत असताना
आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण आज या ठिकाणी करणार आहोत. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारांचं आयोजन या ठिकाणी केलेलं असताना 2 विद्यार्थ्यांना आपण आता हा पुरस्कार या ठिकाणी देतो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विषयात प्रथम आलेला विद्यार्थी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये इंग्रजी विषयामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला आणि सामाजिक कार्य करणाऱ्या एका महाविभूतीला आपण आज हा प्रतिष्ठानचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी प्रथम या ठिकाणी हे मानपत्र उद्धृत करतो. कुमारी प्रगती माणिक बेलखेडे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विषयामध्ये सुवर्ण पदक त्यांनी प्राप्त केलेलं आहे. त्या प्रथम आलेल्या आहेत. मी त्यांचं मानपत्राचं वाचन या ठिकाणी उद्धृत करतो. होत आहे. मागास ग्रामीण पार्श्वभूमी असूनही आपण सातत्यानं वाचन, चिंतन, मनन करत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आगामी काळात आपल्या प्रज्ञा व प्रतिभेचा उपयोग आपण शैक्षणिक क्षेत्रासह समाज विकासासाठी करून व्यक्ती, समाज, राज्य व राष्ट्राची उन्नती कराल याचा आम्हाला विश्वास आहे. आपल्या सारख्या प्रज्ञावंतांचा गौरव करताना आम्हास सार्थ अभिमान वाटतो. पुनश्च एकदा आपले अभिनंदन आणि भविष्यकाळी उज्ज्वल वाटचालीसाठी अनंत सदिच्छा. मी पुढचं प्रमाणपत्र या ठिकाणी मानपत्र वाचतो. बहिरव सागर सुरेंद्र यांचं. श्री बहिरव सागर सुरेंद्र, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आपणास गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हार्दिक शुभेच्छा. आपल्या सारख्या गुणवंतांचा गौरव करताना आम्हास अतिशय आनंद होत आहे. मागास ग्रामीण पार्श्वभूमी असूनही आपण सातत्यानं वाचन, चिंतन, मनन करीत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आगामी काळात आपल्या प्रज्ञा व प्रतिभेचा उपयोग आपण शैक्षणिक क्षेत्रासह समाज विकासासाठी करून व्यक्ती, समाज, राज्य व राष्ट्राची उन्नती कराल याचा आम्हाला विश्वास आहे. आपल्या सारख्या प्रज्ञावंतांचा गौरव करताना आम्हास सार्थ अभिमान वाटतो. पुनश्च एकदा आपले अभिनंदन आणि आपल्या भविष्यकालीन उज्ज्वल वाटचालीसाठी अनंत सदिच्छा. मित्रहो, मी मराठी विषयामध्ये प्रथम आलेल्या प्रगती माणिक बेलखेडे यांना अशी विनंती करतो की मान्यवरांच्या वतीनं आपण आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. मी सर्व सन्मान्य मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण या शिक्षणाच्या प्रांतातल्या या कलंदर व्यक्तिमत्वाचा गौरव पुरस्कार प्रदान करून करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. काही थोडं काय इकडे वेट इकडे बघ. काकू इकडे बघा. सुरेंद्र यांना मी अशी विनंती करतो की आपण ही मान्यपीठावरती येऊन मान्यवरांच्या वतीनं आपला पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. मी सर्व सन्मान्य मान्यवरांना अशी विनंती करेन की आपण श्री बहिरव सागर सुरेंद्र यांना हा पुरस्कार प्रदान करावा आणि स्मृतिचिन्ह देऊन आपण त्यांच्या या ठिकाणी प्रदान करतो आहोत. श्रीमती चंद्रकला बाबूराव जाधव. मी त्यांच्या मानपत्राचं वाचन या ठिकाणी करतो. श्रीमती चंद्रकला बाबूराव जाधव, आपल्या धाडसी व्यक्तिमत्वाचा गौरव करताना आम्हाला सार्थ अभिमान होतो आहे. विवाहानंतर पदवी लहान बाळ व सासरच्यांनी घराबाहेर काढलेल्या अशा गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा आपण खंबीरपणे उभ्या राहिलात. अल्पशिक्षित असूनही आपण उच्च शिक्षितांनाही लाजवताल अशाच सर्वच प्रकारच्या कलागुणांच्या धनी झालात. तर बेंगलोर विद्यापीठातील मानद डॉक्टरेट देखील आपल्याला प्राप्त झाली आहे. स्वतःच्या जीवनातील संघर्षापासून प्रेरणा घेत इतरांच्या आयुष्यातील प्रेरणा आपण बनलात. आपल्याला मिळालेल्या मदतीचे सोने तर केलेच, पण त्या मदतीचा वारसा देखील आपण नेटाने पुढे नेत आहात. म्हणूनच सामाजिक क्षेत्रात आपण भरीव योगदान देत आहात. या संघर्षमय वाटचालीच्या सक्षम प्रवासासाठी प्राचार्य प्र. सोनकांबळे प्रतिष्ठान आपला सन्मान करत आहे. मी श्रीमती चंद्रकला बाबूराव जाधव यांना अशी विनंती करतो की आपण कृपया मान्यपीठावरती यावं. मी सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती करेल की आपण
श्रीमती चंद्रकला बाबूराव जाधव यांना हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करावा. या आयुष्यात खरा संघर्षच हवा आहे, संघर्षातलाच खरा हर्ष नवा आहे. नसावे असे देरे हरी पलंगावरी, तुला नाही काट्यांचा स्पर्श हवा आहे. असं संघर्षाचं आयुष्य करणाऱ्या चंद्रकलांचा सन्मान आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये काकू जवळ सर का मित्र कांबळे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या विशेष व्याख्यानाकरिता आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय ससो खंडाळकर सर म्हणजे सदाशिव सोपानराव खंडाळकर सर यांचे सर्वप्रथम मी प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आणि उपस्थित मंचावर सर्व मान्यवरांचे तसेच सभागृहातील सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा मनस्वी स्वागत करते. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील अचलेर या ग्रामीण भागातील हे व्यक्तिमत्व आज पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, एक अभ्यासू व्यासंगी, शैलीदार लेखन करणारा व सर्वांशी प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारा बहुआयामी व्यक्ती म्हणून आपली सर्वदूर ख्याती तर आहेच, पण एक सच्चा फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून देखील आपल्याला आम्ही बघत आलो आहोत. सर, आपण पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये 1980 मध्ये दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीमधून आपण सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर व्यक्तिगत आयुष्याची देखील सुरुवात आपण स्वतः आंतरजातीय विवाह करून समाजापुढे एक आदर्श घालून दिलेला आहे. आपण सोलापुरात असताना रॉकेल विक्री घोटाळा उघडकीस आणून सोलापुरात रॉकेलला लागली आग ही वृत्तमालिका गाजवली. यासाठी रॉकेल विक्रीचे गौडबंगाल यासाठी बाबा गाडगीळ हा शोध पत्रकारिता पुरस्कार देखील आपल्याला मिळालेला आहे. आपल्या शोध पत्रकारितेसाठी सर आपल्याला आतापर्यंत 50 पेक्षा जास्त पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वेळेअभावी सगळे पुरस्कारांची दखल इथे घेणे अशक्य आहे. मात्र नुकताच सरांना 23 जून 2023 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माननीय नितीन गडकरी यांच्या हस्ते मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने नुकतंच गौरविण्यात आले आहे. सर, आपण बाबा दळवी यांच्या प्रभावाने पत्रकारिता या क्षेत्रात आला व आजता गायब आपले भरीव योगदान या क्षेत्रामध्ये आपण देत आहात. मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. जवाहरलाल दर्डा हे अन्न व पुरवठा मंत्री असताना या विभागातील जो काही मोठा घोटाळा होता तो घोटाळा सर आपण उघडकीस आणला होता. या कामामुळे आपली या पत्रकारिता क्षेत्रातील निष्ठा तर दिसतेच, पण आपण ज्या संस्थेमध्ये कार्यरत आहात त्या संस्थेच्या पडत्या काळामध्ये आपण चौकामध्ये पेपर वाटण्याचे काम देखील केलेले आहे. या दोन्हीही कामाच्या प्रकारामुळे आपली कर्तव्याप्रतीची निष्ठा सर आपण आम्हाला एक आदर्श म्हणून आम्ही आपल्याकडे बघत आहोत. म्हणूनच लोकमत आणि ससो खंडाळकर सर यांचं एक जणू काही समीकरण पुढच्या काळात बनत गेले. सर, आपण बाबा दळवी विचारमंच अंतर्गत अनेक सामाजिक परिवर्तन लढा आंदोलनाचे भाग बनत गेला आहात. दरवर्षी 28 मार्चला आंतरजातीय जोडप्यांचे सत्कार तर करताच, पण त्या आंतरजातीय विवाहातून निर्माण होणारे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये सातत्याने मार्गदर्शन देखील करत आलेला आहात. सामाजिक समता संघातर्फे आंतरजातीय जोडप्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या प्रस्तावाच्या संदर्भात असेल, वेगवेगळ्या आंदोलनाच्या सामाजिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये असेल, आपण कायमच पाठपुरावा करत आलेला आहात. नामांतर चळवळीच्या लढ्यामध्ये आपण प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत लॉंग मार्चमध्ये केवळ सहभागीच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक चळवळ आंदोलनाचा, एक गाव एक पाणवठा, ओबीसीच्या लढ्याचे यासारख्या अनेक सामाजिक परिवर्तनवादी लढ्याचे भाग बनत गेला आहात. म्हणूनच महाराष्ट्रातील अनेक सामाजिक न्यायाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपली लेखणी सातत्याने तळपत आली आहे. सर, आपण केवळ सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार म्हणूनच नाही तर एक फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा निष्ठावंत कार्यकर्ता व संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून आपण सर्वांना सुपरिचित आहात. मी डॉक्टर मंजुश्री लांडगे ही सोनकांबळे प्रतिष्ठान व सभागृहातील सर्व मान्यवरांच्या वतीने पुनश्च स्वागत करते आणि संयोजकांनी मला आपला परिचय करून देण्याची संधी दिली त्याबद्दल देखील मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. या परिचयानंतर आजच्या या कार्यक्रमाची विशेष उपस्थिती माननीय प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे सरांचा परिचय करून देण्यासाठी मी डॉक्टर अश्विनी मोरे यांना अशी विनंती करतो की आपण आदरणीय सरांचा परिचय करून द्यावा. प्रेम जैन
प्रई सोनकांबळे प्रतिष्ठानच्या वतीने प्राचार्य प्रई सोनकांबळे यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमासाठी आपल्याला विशेष उपस्थिती लाभलेली आहे. डॉक्टर कमलाकर लक्ष्मण कांबळे सरांची. सरांनी सूचना, सरांचा परिचय मोठा आहे, सरांनी सांगितलेला आहे आणि वेळ भरपूर होत आहे, त्याच्यामुळे इतका मोठा परिचय असला तरी मी अल्पसा परिचय सरांचा करून देते. सरांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जे आहे ते उमरगा येथे झालेलं आहे. सरांनी MA आणि पदव्युत्तर पदवी आणि संशोधनही आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये केलेलं आहे. विशेष उल्लेखनीय बाब अशी की आजच्या दिवशी सांगाविषयी अशी वाटते की सरांनी MPhilचं जे प्रबंध आहे, MPhilचं जे संशोधन आहे ते प्रई सोनकांबळे सरांच्या आठवणींचे पक्षी याच्यावर केलेलं आहे. त्यांचे मार्गदर्शक होते नागनाथ कोतापल्ले सर. सर हे एक मराठीचे विभाग प्रमुख प्राध्यापकच नाही तर ते साहित्यिक पण आहेत, बौद्ध तत्वज्ञान चे अभ्यासक सुद्धा सर आहेत. सरांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यामधला एक पुरस्कार महत्त्वाचा मला असं वाटतं की पद्मपाणी राज्य पुरस्कार सरांना मिळालेला आहे. त्यानंतर सर अनेक संमेलनाचे अध्यक्षही राहिलेले आहेत. सरांना विशेष असा पुरस्कार जो मिळालेला आहे दिल्ली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक पुरस्कार, हा पुरस्कार मोठा आहे, हा त्यांना मिळालेला आहे. सर एक उत्तम मार्गदर्शक आणि उत्तम वक्ते सुद्धा आहेत. सरांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेलं आहे. तर मी माझा अल्पसा परिचय इथेच थांबवते आणि जी मला संधी दिली परिचय करून देण्याची त्याबद्दल मी संयोजकाचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मित्रहो, या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे सरांना विनंती करतो की सर आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. प्राचार्य प्रई सोनकांबळे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या हृदय अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र सो खंडाळकर, जे लोकमतचे पत्रकार आहेत, संपादक आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी लोकमत नव्हतं, केवळ एकच दैनिक मराठवाड्यामध्ये होतं आणि त्या दैनिकाने नामांतराच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. त्यामुळं मराठवाड्यामध्ये ते वर्तमानपत्र जे काही सांगत होतं तेच खरं असा लोकांचा समज होता. मला वाटते 10 वर्षानंतर लोकमत आला. जर लोकमत त्या दिवशी असता, नामांतराच्या दिवशी, तर नामांतर 8 दिवसात झालंच असतं. परंतु दुर्दैवाने लोकमत मराठवाड्यामध्ये उशिराने पोहोचला. बाबा दळवी, सो खंडाळकर आणि अत्यंत पुरोगामी अशा प्रकारचे सगळे पत्रकार हे लोकमतमध्ये होते. परंतु दुर्दैवाने लोकमत मराठवाड्यामध्ये उशिरा सुरू झाला. अशा लोकमतचे ते अगदी सुरुवातीपासूनचे खडाचे पत्रकार आहेत आणि अत्यंत विश्वासू, प्रामाणिक आणि त्यांचा परिचय करून दिला त्याप्रमाणे ते आमचे जवळचे मित्र आहेत. या कार्यक्रमासाठी म्हणून वक्ते म्हणून उपस्थित असलेले उत्तम कांबळे हे खरं म्हणजे त्यांचा परिचय देण्याची आवश्यकता नाही आहे. तेही या मंचावरती आहेत. आदरणीय कुमुदुनीताई या ठिकाणी उपस्थित आहेत, बनते या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रई सोनकांबळे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, विशेषतः त्यांचे कुटुंबीय डॉक्टर अश्विन, डॉक्टर चेतनाताई, अन्य सर्व परिवारातील सर्वच, सभागृहामध्ये उपस्थित असलेले वाऊळ सर आहेत, आंबोरे सर आहेत, जगताप सर आहेत. परवा ज्यांचं आत्मकथन प्रकाशित झालं असे आमचे चापोलीकर सर आहेत, गणेशराजी सोनावे सर आहेत, प्राचार्य आलते सर आहेत. मित्र हो, सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालकाची एक जबाबदारी असते की कार्यक्रम पुढे नेला पाहिजे. त्यामुळे पंकज शिंदे यांनी बऱ्यापैकी कार्यक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न केला. काही त्रुटी आहेत त्या उत्तम कांबळेंनी सांगितल्या. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना आमचे मित्र नवनाथ गोरे, खरं म्हणजे
फार चांगलं आहे की महाराष्ट्रात एकनाथ आहे पण आमच्याकडे नवनाथ आहेत, म्हणजे 9 पट असं असणारी सगळी आमची मंडळी आहे. त्यांनी नवनाथने चांगलं प्रस्तावित केलं. नवनाथ पुन्हा पुन्हा म्हणत होता की 2 कांबळे मंचावरती आहेत. ही गोष्ट खरी आहे. आम्हाला जरा मोठी परंपरा आहे. शिवराम जानबा कांबळे पासून ते उत्तम कांबळेपर्यंत अशी परंपरा आहे. दगड उचलला की 1 कांबळे सापडतो, पण त्यातल्या त्यात आमचं नशीब की तो दगड आमच्या दिशेने येत नाही. त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्तम कांबळे यांचं जे पुस्तक आहे ना, आई समजून घेताना, खरं म्हणजे मला सहजच असं वाटलं की हा सगळा कार्यक्रम म्हणजे प्रई समजून घेताना अशा प्रकारचा आहे. कारण त्या काळामध्ये प्रईंना फारसं समजून घेतलं नाही असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे नागनाथ कोत्तापल्ले सर असं म्हणाले मला की आठवणीचे पक्षी हे मराठीतलं पहिलं आत्मकथन आहे. त्याचं कारण असं की 1963 पासून ते लिहित होते. वाटाड्या नावाचा पहिला त्यांचा लेख आला, तो अनुभव कथनपरच होता आणि तिथपासून ते पुस्तक प्रकाशित होईपर्यंत सातत्याने ते लिहित होते. मग कधी मिलिंदच्या नियतकालिकामधून त्यांनी लिहिलं, कधी मराठवाड्यामधून लिहिलं, कधी साधनामधून लिहिलं, कधी अजिंठ्यामधून लिहिलं आणि त्यामुळे हे सर्व लेख जेव्हा एकत्र झाले तेव्हा त्याचं पुस्तक झालं. ही लेखमाला दया पवारांनी मुळात वाचली आणि त्यांनी प्रतिष्ठानमध्ये लेख लिहिला. दया पवार असं म्हणतात की वेरूळ अजिंठ्याच्या परिसरातला हा लेखक जर ही लेखमाला पूर्ण करू शकला तर हे मराठीतलं पहिलं आत्मकथन होऊ शकेल, एक चांगल्या दर्जाचं पुस्तक होऊ शकेल असं स्वतः दया पवारांनी लिहिलं आणि अनेकांनी त्याबद्दलची प्रतिक्रिया दिल्या. पुढे दया पवारांचं पुस्तक लवकर प्रकाशित झालं आणि प्रईंच्या स्वभावामुळे ते उशिरा 1 वर्ष प्रकाशित झालं. त्यामुळं पहिलं कोणतं याबद्दल विनाकारण मराठीमध्ये वाद निर्माण झाला, पण पहिलं आत्मकथन हे आठवणीचे पक्षीच होतं आणि त्यामुळे ते सिद्ध करण्याचा, ते नीटनेटकेपणाने मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या छोट्याशा त्या एमफिलच्या प्रबंधिकेमध्ये केलं. त्याचं पुस्तकी कैलास पब्लिकेशनने आता बाजारात आणलेलं आहे. खरं म्हणजे मिलिंद महाविद्यालय ही दलित चळवळीची, दलित साहित्याची जननी आहे, गंगोत्री आहे. 1950-51 पासून ते 1975 पर्यंत मिलिंद नियतकालिकाचे जर तुम्ही ते अंक सगळे पाहिले तर तो महत्वाचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक असा तो दस्तऐवज आहे. पण दुर्दैवाने ते लायब्ररीत आता कुठेही सापडणार नाहीये. मी जेव्हा एमफिलचा अभ्यास करत होतो तेव्हा ते सगळे अंक ल.बा. रायबाने यांच्या घरामध्ये सापडले. त्याने ते बाइंडिंग करून ठेवलेले आहेत आणि रायमाने सरांच्या स्वभावाप्रमाणे ते अजिबात बाहेर देत नाहीत. त्यांनी सांगितलं मला की तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना या 25 अंकाचा किंवा 25 वर्षाच्या अंकाचा, शेवटी तर एका वर्षामध्ये 2-2 अंक निघालेले आहेत. 6 महिन्याला 1 मिलिंदचा अंक निघालेला आहे. असे जे अंक आहेत ते तुम्हाला अभ्यासायचे आहे ना तर माझ्या घरी या. आणि ते घरी बोलवत असत, मला टेबल टाकून देत असत, झाडाखाली खुर्ची देत असत आणि एकदा नाश्ता आणि एकदा चहा देत असत. दुपारी एमफिलचे पिरियड झाल्यानंतर साधारणतः 2 पासून ते 6 वाजेपर्यंत त्यांच्या घरामध्ये, औरंगपुऱ्यातल्या अलीकडच्या घरामध्ये मी थांबत असे आणि ते सगळे अंक जेव्हा चालले तेव्हा दलित साहित्याची सगळी चळवळ ही इथून उभी राहिली, मिलिंदमधून उभी राहिली आणि त्याचा सगळा तपशील त्यामध्ये आहे. जे मिलिंद साहित्य सभा स्थापन झालेली आहे, अस्मितेचे काही अंक निघालेले आहेत, त्याला मान्यता न मिळाल्यामुळे पुढं दर्श लावून अस्मिता दर्श असं नियतकालिक पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. अशा अनेक तपशील या संदर्भामध्ये आहेत. मला असं वाटतं की एका सामान्य कुटुंबातून आलेले प्रई ते प्राचार्य पदापर्यंत जातात
आणि अतिशय माणूस वेडा अशा प्रकारचा माणूस आहे. कुणालाही फुलं देणं, साखर देणं, स्वागत करणं असा तो स्वभाव आहे आणि तो संस्कार पूर्ण त्यांच्या परिवारावर, कुटुंबामध्ये आताही आपणाला दिसतो आहे. तेव्हा असे हे प्रई जेव्हा पुस्तक लिहून पूर्ण झालं, चर्चा झाली, ते प्रथमतः पुणे विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला लागलं. त्यावेळेस माझं प्रईंच्या घरी जाणं येणं होतच. पुणे विद्यापीठाचं पत्र आलं की आपलं पुस्तक हे अभ्यासक्रमाला लावण्यात आलेलं आहे, परंतु खालील 200 शब्दांचे अर्थ आम्हाला कळत नाहीत, तेव्हा या शब्दांचे अर्थ आपण लिहून आम्हाला कळवावे, असं ते पत्र होतं. आणि मग मी, प्रई, आम्ही सगळे बसून त्या सगळ्या शब्दांचे अर्थ हे तयार करून आम्ही पुणे विद्यापीठाला ते पाठवून दिले. आणि मग तेव्हा ते प्रई सोनकांबळेचं आत्मकथन नीटपणे त्यांना अभ्यासता आलं. पुणे विद्यापीठाने काही का असेना पण प्रथमतः ग्रंथ अभ्यास लावला, नंतर आपल्या विद्यापीठामध्ये तो आला. मित्र हो, प्रई सोनकांबळे यांच्या नावाने प्रतिष्ठान खरं म्हणजे लवकर सुरू व्हायला पाहिजे होतं, परंतु देर आहे दुरुस्त आहे या पद्धतीनं आता ते छान पद्धतीनं आपण सुरू केलेलं आहे. आणि विविध अशा प्रकारचे उपक्रम, त्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, साहित्यावरची चर्चा, परिचर्चा असेल, पुस्तकांचा परिचय असेल, ज्याप्रमाणे प्रईंचा स्वभाव होता त्याप्रमाणे अनेक गोष्टी आपणाला या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करता येऊ शकेल. मला वाटते की प्रई समजून घेताना प्रईंच्या सहवासातील अनेक माणसं सभागृहामध्ये आहेत, सभागृहाच्या बाहेर, गावात, शहरात, महाराष्ट्रात आहेत. तेव्हा यांच्याबद्दल म्हणजे प्रईंच्याबद्दल अनेक आठवणी जर आपण संग्रहित केल्या आणि त्या जर सर्वांच्या समोर पोहोचवल्या तर अजून प्रई आपणाला अधिक कळू शकतील असं मला वाटतं. मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मनापासून मी चेतनाताई, अश्विन यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे एका कांबळीसाठी दुसऱ्या कांबळीने माघार घेणं हे बरं असतं आणि त्यामुळे उत्तमजींना अधिक बोलायचं आहे, त्यांना संधी मिळावी म्हणून मी थांबतो. धन्यवाद सर. मित्र हो, या कार्यक्रमाचं अध्यक्ष मनोगत अगोदर आदरणीय खंडाळकर सर या ठिकाणी करणार आहेत आणि त्यानंतर प्रमुख वक्ते गुरुवारी उत्तम कांबळे सरांना आपल्याला जास्त ऐकायचं आहे, म्हणून मी आदरणीय सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी ठेवू. सर्वांना जय भीम. हा हाल भरलेला बघून मला खूप आनंद होतो. या हॉलमध्ये यापूर्वी अनेक कार्यक्रम झाले, पण असा हॉल कधी भरलेला नव्हता. याचं संपूर्ण श्रेय मी प्राध्यापक डॉक्टर चैतन्य सोनकांबळे मॅडम यांना देतो. या कार्यक्रमाच्या आयोजनामधली त्यांची मरमर मी पाहिली. खरं म्हणजे एप्रिल महिना डॉक्टर अरुण शिरसाट यांनी फुले दीपोत्सव आयोजित केलेला. ते गांधी भवनात काँग्रेसचं शहर कार्यालय आणि तिथे माझा आणि चेतनाताईंचा त्यांनी सत्कार ठेवलेला. कार्यक्रमाला तिथं काहीच उशीर झाला नाही, त्या मानाने फार लवकर कार्यक्रम सुरू झाला. 11:30 12ला सुरू झाला. तिथे तब्बल 1.5-2 तास थांबावं लागलं. मी त्याला साक्षीदार आहे. आणि मग सरांचा विषय निघाला, प्रई सोनकांबळे सरांचा. कारण मी त्यांना 1980 पासून पाहिलं. आता इथं सांगण्यात आलं की सरांचं गाव उस्मानाबाद जिल्ह्यात, कमलाकर कांबळे सरांचं गाव उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुका, आणि माझंही गाव आचलेर, त्यावेळेसचा उमरगा आणि आताचा लोहारा तालुका. पण मॅट्रिक नंतर गावाचा संपर्क तुटलेला. मी औरंगाबादला आलो आणि थेट नागपूरला पोहोचलो.
आणि पुन्हा औरंगाबादला लोकमतच्या निमित्तानं 80 साली इथं आल्यापासून पै सोनकांबळे सरांची सातत्यानं भेट होत होती आणि ते जेव्हा केव्हा इथं कुठं भेटले, ओंजळीत त्यांनी पांढरी शुभ्र फुलं दिली. हा प्रकार मला जरा नवीन वाटला, दुर्मिळ वाटला. आता तर असे साहित्यिक बघायला सोडून ते ऐकायलाही मिळत नाही. कदाचित फुलांसारखं सुगंधी राहा, सुवास देत राहा, असा संदेश त्यांना या कृतीमधून, छोट्याशा कृतीमधून द्यायचा असेल. ते मला खूप भावलं खरं म्हणजे. नंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. तिथं सातत्याने भेट होत राहिले. हे सगळं जरी असलं तरी पै सोनकांबळे सरांची खरी ओळख ती आठवणींची पक्षी या माध्यमातून. आता साहित्यामध्ये आठवणींचे पक्षी आहेत. राजकारणातले पक्षी आज इकडून तिकडे उडत आहेत, अगदी स्वैराचारी पद्धतीने उडत आहेत, हे आपण पाहतो. त्या दिवशी चेतनाताईंची चर्चा झाली की सर जिवंत असताना त्यांची किती दखल योग्य पद्धतीने घेतली गेली माहीत नाही, परंतु ते मरणोत्तरही उपेक्षित राहतात. ही सल मी त्यांच्याबरोबर बोलून दाखवली. ते म्हणाल्या की प्रयत्न चालू आहे आणि यावर्षी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. याचा सगळ्यात जास्त आनंद खरं म्हणजे त्यांना होत असेल, आपल्या सर्वांना होतोय. हा यशस्वी कार्यक्रम झाल्याबद्दल मी पै सोनकांबळे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि त्याचे सगळे सदस्य यांचं मी मनापासून तुमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू इच्छितो. खरं म्हणजे या निमित्तानं आपण सांप्रत परिस्थितीची चर्चा केली पाहिजे. आज संविधान बचाव देश बचाव असं म्हणण्याची वेळ आली. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून या देशाचं सुंदर संविधान लिहिलं, ते धोक्यात आलं असं तुम्हाला वाटतं की नाही? हा खरा प्रश्न वाटतं ना. या हॉलमध्ये खूप धुरंधर मंडळी बसलेली. बाबासाहेबांच्या पुण्याईनं आपण सगळे आज खरं म्हणजे स्वाभिमानाचं जीवन जगतोय. परंतु हे घडत असताना जी व्यवस्था आज आम्ही पाहतोय ती कुठेतरी संविधान उकळून टाकण्याचं कळत नकळत काम करते. याबद्दल आम्ही मुळीच गाफील राहता कामा नये. रोज संविधानाला नख लावण्याचं काम या देशात घडतंय असं जरी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या देशातले राज्यकर्ते संविधानशील कधी होतील हा माझ्यासारख्याच्या समोरचा प्रश्न आहे. यांना संविधान साक्षर करण्याची गरज आहे. कधी नव्हे एवढा आज राजकारणामध्ये धर्माचा जातीचा उच्छाद मांडला गेला. संविधानालाही अशा प्रकारची परिस्थिती मान्य नाही. जात धर्म तुमच्या घरी, सार्वजनिक जीवनात नको हे संविधान सांगतं. पण आज काय घडतं? हिंदू खतरे में, जे खतरे में नाही ते खतरे में कसा हा प्रश्न आहे. आणि म्हणून बंधूंनो, परिस्थिती अत्यंत विपरीत होत चालली. राजकारणाचं सुमारीकरण, बाजारीकरण होत आहे. कोण कुठे आहे कळायला मार्ग नाही. तुम्ही सांगू शकाल का कोण कुठे आहे? कोण कुठे सांगू नाही शकणार. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. सगळ्यांना सत्तेची हाव सुटलेली आणि ती शॉर्टकट पद्धतीने
विचारनिष्ठा, तत्वनिष्ठा यांनी वेशीवर टांगलेली आहे. संविधान फक्त बोलतील, बाबासाहेबांचं फक्त नाव घेतील, फुलेशाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतील, परंतु त्यांचं वर्तणूक नेमकी त्या विरुद्ध दिसते. जणू आज देशात प्रश्नच नाही अशा प्रकारचं वातावरण, काहीच प्रश्न नाही, सगळं सुजलाम सुफलाम झाले. शेतकऱ्यांचे प्रश्न नाहीत, शेतमजुरांचे प्रश्न नाहीत, अन्य अत्याचाराचे प्रश्न नाहीत, गायरान जमिनीचे प्रश्न नाहीत, काहीच प्रश्न नाही. अशा प्रकारचे एक वातावरण. हा भूलभुल आहे, लक्षात ठेवा. प्रश्नच कळू नये अशा प्रकारची एक व्यवस्था इथं मजबूत होताना दिसते. प्रश्न जर कळले, अन्याय जर कळला तर तुम्ही आम्ही पेटून उठू, ही बाबासाहेबांची शिकवण आहे. तुम्ही आम्ही पेटूनच उठू नये, त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून लढेच देऊ नये, अशा प्रकारची व्यवस्था उकळून टाकण्याची गरज आहे. बाबासाहेबांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करायची असेल, परी सरांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करायची असेल आणि त्यांच्या विचाराचा वसा पुढे न्यायचा असेल, तर मला असं वाटतं की दरेक आंबेडकरवाद्यांनी आज ही शपथ घेण्याची गरज आहे की मी हे संविधान वाचवल्याशिवाय राहणार नाही. संविधान बचाव, देश बचाव, EVM हटाव, देश बचाव, अशा प्रकारचा नारा देण्याची आज गरज आहे. हीच या निमित्तानं मला असं वाटतं की यांच्याबद्दलची आदरांजली होईल. आपण जर गाफील राहून चाललो, संविधानाला कोणी नख लावणार नाही असं समजून बसलो, तर देशाच्या पंतप्रधानापासून ते भाजपच्या साध्या गल्लीतल्या माणसापर्यंत हे काम जोरकसपणे चालू आहे. याचं भान आपण ठेवलं पाहिजे. हे भान या निमित्ताने येवो अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.